तर मित्रांनो, महाराष्ट्रामधील एकमेव चालक मालक महिला उद्योजक महिला चालक आपल्या मीनाताई लांडगे मॅडम नाशिकवरनं हिरकणी ट्रॅव्हल्सच्या मालकीन आपल्याकडे आल्या आहेत. मीनाताई, स्वागत आहे SSK सीट्स अँड कस्टम्समध्ये. मीनाताई, तुमचा अनुभव कसा होता, आमच्याबद्दलचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स काय होता, जरा सांगा प्लीज. मी गाडी घेतल्याच्या नंतर मला जेव्हा तेजसनी सांगितलं का SSK वाल्यांनी तुमच्यासाठी सीट कव्हर देत आहे, तर मला पहिलं विश्वास बसत नव्हता. कोणी आजकाल 1 रुपयाची वस्तू देत नाही. तर म्हटलं मला डायरेक्टली फ्री कसं काय देत आहे. म्हणे ताई तुम्ही जा, ते दादा तुमचे व्हिडिओ बघताय म्हणे. तर तरी मला विश्वास, म्हणजे आज 3 महिन्यानंतर मी आज इथं यांच्याकडे आले आणि अक्षरशः मला सीट इतके आवडले. खूप छान सीट बनवून दिली तुम्ही. धन्यवाद. पॅसेंजरला कम्फर्ट राहील का? खूप जबरदस्त आहे. याच्यामध्ये काय विशेष वाटतं, म्हणजे कंपनीने जी सीट दिली होती आणि आता आपण जे सीट कव्हर बनवलं, याच्यामध्ये फरक काय आहे जो तुम्ही? कंपनीचे जे सीट होते एकदम साधे सिंपल होते. ओके. आणि आता कसं कस्टमरला आपल्याला डोकं ठेवायला पण हे बनलं आणि दोन्ही बाजूंनी उंच आहे. ही जी बाजू आहे ती उंच आहे. ओके. मध्ये आपल्याला पाठ टेकल एकदम म्हणजे आरामशीर आपण बसू शकतो. खाली जरी केलं तर इकडे तिकडे जाणार नाही. पूर्ण शीटामध्येच माणूस राहील. कम्फर्टेबल पूर्ण कम्फर्टेबल मग आता आपले जे प्रवासी आहेत त्यांना अतिशय हो. कम्फर्टेबल प्रवास 100% भेटणार. 100% भेटणार. छान छान. तर मित्रांनो, मीनाताई लांडगे मॅडम यांना आम्ही बऱ्याच वेळेपासून फॉलो करत आहोत. आम्ही एका कंपनीच्या माध्यमातून SSK सीट्स अँड कस्टम्सच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये असे महिला उद्योजक यांना आम्ही सदैव आमच्याकडनं जेवढं खारीचा वाटा आम्ही देऊ शकतो तो नक्कीच देणार. आणि यांच्यासारखे अजून महिला उद्योजक उभे राहावे यासाठी सुद्धा मीनाताई कायम प्रयत्नशील राहतात. तर तुम्हाला नाशिकमध्ये जर अशा व्यवसायामध्ये नक्कीच पदार्पण करायचं असेल तर मीनाताईकडनं तुम्हाला सहकार्य सपोर्ट नक्कीच भेटणार. आमच्याकडनं जो सहकार्य असेल तो आम्ही तुम्हाला नक्कीच करू. परंतु प्रत्येक स्त्रीने एक व्यवसाय सुरू करण्याचा जिद्द मनामध्ये बाळगलाच पाहिजे आणि तो करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र किंवा संपूर्ण भारत किंवा प्रत्येक शक्ती तुम्हाला भेटत जाते रस्त्यामध्ये. आणि अशा प्रकारे फक्त तुम्हाला पहिलं पाऊल उचलणं गरजेचं आहे. बरोबर ताई? पहिलं पाऊल उचललं तर शेवटपर्यंत महाराज नक्कीच घेऊन जाणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.